फिनिश कॉर्ड पाइपिंग करण्याची पद्धत। प्रथम आपण 1.25 इंचाची कॉर्ड पाइपिंग ज्या कलरची करायची आहे त्या कलरची पट्टी कापून घेतली। त्यामध्ये कॉर्डची दोरी टाकून आपण मशीनला सिंगल दाब लावून एक साइडने फोल्ड करून शिलाई मारलेली आहे। ही तयार केलेली पट्टी आपण ब्लाउजवर ठेवून एका बाजूने जोडून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण ही पट्टी ब्लाउजवर ठेवून जोडत आहोत। ही पट्टी बरोबर ब्लाउजचा गळा ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणेच सर्व अँगल्स घेऊन जोडून घ्यायची आहे। फिनिश करण्याकरता आपण यामध्ये कॉटनच्या अस्तरची एक पट्टी वापरणार आहोत। कॉटनच्या अस्तरची पट्टी ही 1.25 इंच रुंद आणि लांबीला गळ्याची लांबी ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे पुरेल एवढी घेणार आहोत। त्यापुढे आपण ही पट्टी इथे कॉर्ड पाइपिंगच्या वरती ठेवून शिवणार आहोत। अशा प्रकारे ही पट्टी जोडताना एकदम ॲक्युरेट पकडून जोडायची आहे, म्हणजे फिनिशिंग चांगले येईल। ही पट्टी जोडून झाल्यानंतर पुढच्या बाजूने आपल्याला फिनिश करावयाचे आहे, म्हणून एक 1/2 इंच एक्स्ट्रा कट करणार आहोत। आपण जे पहिले कॉर्ड पाइपिंग केले आहे ते कंटिन्यू व्यवस्थित दिसून आतली बाजू पूर्ण झाकली जाईल अशी घडी घालायची आहे। बघा, मी इथे पूर्ण घडी घातलेली आहे आणि ही घडी घातल्यानंतर पुन्हा यावरती एक टीप मारून घ्यायची आहे। व्यवस्थित पकडून यावरती एक टीप मारल्यानंतर आपल्याला ही पट्टी सुद्धा फोल्ड करून याला एक दाब टीप द्यायची आहे। अशा प्रकारे एक्स्ट्रा झालेला कपडा आपण कट केलेला आहे आणि यापुढे आपण दाब टीपच्या शेजारी याला कंटिन्यू करत आहोत। बघा, अशा प्रकारे आपली ही दाब टीप पण पूर्ण झालेली आहे। आत्ता लावलेल्या अस्तरच्या कपड्याला फक्त हात शिलाई करून फिनिश करणार आहोत। मागील बाजूने आणि ही पुढील बाजूने सुद्धा एकदम छान आणि चांगली आलेली आहे।